नमस्कार माझे सर्व लाडके बहिणो. आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणो, मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे ना, हा हप्ता खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर इथे जमा झालेला आहे. याचे ₹3000 जमा झालेले आहेत. परंतु इथे एक प्रॉब्लेम आहे. आपल्याला खूप साऱ्या बहिणींचे मेसेज आलेले आहे, की सर आम्हाला अजून सुद्धा ते ₹3000 ना, हे ₹3000 आमच्या अकाउंटवरती ते जमा झालेले नाहीये. आम्ही काय केलेलं आहे, की आम्ही के-वाय-सी सुद्धा केलेली आहे. आमचं सगळं व्यवस्थित आहे. परंतु आम्हाला जो मार्च आणि एप्रिलचा हप्ता ना, तो इथे आमच्या अकाउंटवर इथे जमा झालेला नाहीये. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो बहिणींनो, तुमचाच प्रॉब्लेम नाही. जवळ-जवळ इथे 75 ते 80% बहिणींना जे पैसे आहे ना, हे पैसेच अजून ₹3000 इथे भेटलेले नाही आणि आपल्याला दररोज बहिणींचे मेसेज येत आहे, की "सर आम्हाला ₹3000 इथे भेटलेले नाहीये." तर बहिणींनो, मी तुम्हाला आता 4 मुख्य कारणं इथे सांगणार आहे. ते 4 कारणं एकदा तुम्ही तपासून बघायचं आहे आणि ते क्लिअर जर असेल, तर तुम्हाला इथे 100% इथे पैसे तुमच्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. त्यामुळे ते 4 कारणं कोणती आहे, ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचा आहे. बघा, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे डी हो, तुम्ही खरं ऐकलंय. जर डी ॲक्टिव्ह नसेल, तर तुमच्या अकाउंटवर इथे पैसे येणार नाही. काय होतं, की जेव्हा सरकार ₹3000 इथे पाठवतं ना, तेव्हा ते पैसे तुमच्या अकाउंटपर्यंत तर येतात, परंतु तुमच्या अकाउंटवर ते जमा होत नाही. हो, हे खरं आहे. त्यामुळे तुम्हाला डी ॲक्टिव्ह आहे का? ते तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे. दुसरं मुख्य कारण म्हणजे के-वाय-सी. आता तुम्ही म्हणाल के-वाय-सी तर आम्ही केलेली आहे. पण ही बँकेची के-वाय-सी म्हणत आहे मी. आधार सीडिंग म्हणत आहे. ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे, की बुवा आपल्या आपल्या बँक अकाउंटला जे आधार आहे, हे लिंक आहे का? मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये इथे आधारला बँकला लिंक आहे का नाही, हे कसं चेक करायचं मोबाईलवरती 2 मिनिटात, हे तुम्हाला मी सांगितलंय. तरी तो तुम्ही व्हिडिओ जाऊन तिथे बघू शकता आणि त्यानंतर तुमचं ते करून घेऊ शकता. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं जे ॲक्टिव्ह असतं ना, काय ॲक्टिव्ह असतं, IMPC जे ॲक्टिव्ह असतं ना, ते तुम्हाला एकदा इथे चेक करून घ्यायचं आहे. ते सुद्धा इथे महत्त्वाचं इथे कारण असू शकतं. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं खातं ॲक्टिव्ह आहे का? हो, कारण की काय झालेलं आहे बघा, इथे खूप साऱ्या बहिणींना फेब्रुवारीचा सुद्धा इथे हप्ता भेटलेला नाही आणि झाले त्याला 2 ते 3 महिने इथे झालेले आहे आणि त्यामुळे काय होतं, की जे आपला जर व्यवहार झाला नाही ना बँकेमध्ये, तर बँक जी आहे ना, ती असं समजते, की बुवा हे जे लाभार्थी हे लाभार्थी ॲक्टिव्ह नाही. त्यामुळे ते काही कारणांसाठी जे हे आहे ना, अकाउंट असते ना, ते इनॲक्टिव्ह म्हणजे होल्ड करून ठेवतं. ते होल्ड आपल्याला काढावं लागतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं, बँकेत जायचं. बँकेत जाऊन तिथे त्यांना सांगायचं, की बुवा आमचे पैसे आलेले नाही बुवा, आम्हाला इथे हे टाकायचं. तुम्ही त्या अकाउंटमध्ये ₹100-200 टाकू शकता किंवा काढू शकता. तुम्ही त्या याच्यात व्यवहार करा. त्यामुळे तुमचे जे खाते आहे ना, ते ॲक्टिव्ह होईल आणि तुमचे जे पैसे अडकलेले असतात ना, ते लगेच तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे. टेन्शन कुठल्याही प्रकारचं घ्यायचं नाही. हे एकदा कारण बघा, त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये ₹3000 इथे नक्की जमा होणार आहे. तुम्ही प्रकारे ते कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, की बुवा आपल्याला पैसे आले नाही, आम्ही काय करावं? हे तुम्ही एकदा चेक करून बघा. त्यानंतर तुमच्या अकाउंटवरती 100% ते ₹3000 ना, ते ₹100 ₹3000 जमा होऊ शकतात. हे तुम्हाला मी 3 महत्त्वाचे कारणं सांगितली. जर तुम्हाला हे सगळं मोबाईलवर कसं चेक करायचं, हे जर तुम्हाला इथे बघायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, की "बुवा सर, फक्त तुम्ही काय टाईप करायचं की मोबाईल टाईप करा." मी तुम्हाला त्यावर नक्की तुम्हाला व्हिडिओ इथे बनवून देईल. तुमचा वेळ जो आहे ना, तो इथे मी वाया जाऊ देणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.